यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आत्ता सकाळचे 4:30 वाजलेत आणि पहा बाहेरचं वातावरण। बाहेरचा लाईट टाकलाय आणि पहा हे संध्याकाळचं म्हणते सकाळचं वातावरण। आता उठले मी। ट्रॉल्या तर झाल्यात, आता आवरायचं आहे फ्रीज। ट्रॉली ती आवरून झाली आहे। ट्रॉलीमध्ये खूप घाण निघाली, उंदीर वगैरे फिरत होता आतमध्ये, सगळं काढले। मला त्यामध्ये चमचा वगैरे काहीच ठेवा वाटत नव्हतं, सगळं वरती ठेवलं होतं। आणि हे पहा आता फ्रीज पण सगळं क्लीन करून घ्यायचंय। आता काय काय ठेवलेलं आहे काही नाही, एक हाती नाही ना, मुलांचं असते हे असते आणि खालच्या भागात पण खूप घाण असते, ते पण आता बाजूला काढून सगळं स्वच्छ करून घ्यायचंय। काय काय ठेवलेलं असते बघा, आता सगळं हे काढायचंय। आपलं फ्रीज पहा कसा सगळंच आवरायला आले। आणि सगळं आता कंटेनर आणि एअर बॅग वगैरे वापरणारे मी, असे ठेवणार नाही, काही चांगलं नाही वाटत ते। आणि इथे तर सगळं मुलांचं वगैरे असतं, डाएट वगैरे करतात आणि दही दूध वापरतात ते सगळं, आणि असं ठेवतात बघा। आता कुठं कुठं लक्ष देणार ना मी सगळीकडे, म्हणून आता त्यांना कंटेनर देणार आहे ठेवण्यासाठी। असं नाही चांगलं वाटत। आता इथून पुढे स्वच्छ चकचकीत फ्रीज दिसेल। आणि नवीन पण घ्यायचं चालू आहे, खूप जुनं आहे हे, ह्याला काही झालं नाही, 10 ते 12 वर्ष होऊन गेलेत वस्तूला। ह्या बिलकुल काही नाही, चांगल्या कंपनीचं आहे ही कंपनी, काही झालं नाही त्याला अजून, इतकी कंपनी चांगली आहे। आता सगळं स्वच्छ करून घ्यायचं हे आजचं काम।
घाण किती झाली. पण आवरून ठेवले. खूप स्वच्छ झाले आता. हे खालचं पण क्लीन झाले सगळं. मध्ये आता तात्पुरतं ठेवले सामान. सगळे कोपरे ना कोपरे स्वच्छ केलेत. खूप लख दिसायले, खूप स्वच्छ वाटते. दिवस गेला आणि सगळं आवरले आता. सगळं झालंय आता. किचन ट्रॉल्या झाल्यात, फ्रीज आवरल्यास आणि सगळं आवरलंय. फक्त आता इकडच्या साईडचे राहिले. संध्याकाळचे आता 9 वाजलेत आणि सकाळपासून चालूच आहे. किचन ट्रॉल्या झाल्यात, आज फ्रीज आवरलंय आणि हे सगळं व्यवस्थित लावून घेतलंय. दिवस गेलाय माझा. आणि राहिले फक्त आता कपडे आता 2-4 दिवसात आवरून घ्यायचे. आणि घटस्थापना पण जवळ आलेली आहे, ती पण त्याची पण तयारी करायची. दिवस गेलाय अख्खा. मोठे मोठे सगळे कपडे जवळपास झालेत. आता राहिलेत तेवढे कपाटातले आवरून घ्यायचेत आणि धुवायचेत काही. आणि क्वार्ट मध्ये पण आम्ही ठेवलेलं आहे बरंच काही, ते पण काढायचंय. आणि त्यामध्ये पण स्टोर वगैरे ठेवून द्यायचे मोजकच. त्याच्यातलं पण मी खूप कमी केले. किचन मधलं खूप होतं. सगळं आता सुटसुटीत आणि छान झाले. सगळं आवरलंय आता. फ्रेश वाटत आहे. संध्याकाळचे 9 वाजेपर्यंत काम केलंय आणि आजचं काम कम्प्लीट झालं. आता उद्या अजून चालूच होतंय. दिवस चाललाय. हे 8 दिवस झालेत मी ह्याच्यामध्येच आहे. 8 दिवसापासून. एका दिवसाचं काम नाही. 8 दिवस. सकाळी मशीनला आम्ही कपडे लावतात. मोठे ब्लँकेटा, मोठे सतरंजी तर नेली बाहेर. ती बाहेर धुवायची, कारण घरी जमतच नाही. जागा पण नाही आम्हाला धुवायला आणि मशीनला पण जमत नाही. ती आता बाहेर धुवून आणायची. खूप मोठी सतरंजी आहे. सगळं क्लीन जवळपास झालंय आता हे किचन. आणि राहिलेत आता कपडे वगैरे थोडे आणि वॉशरूम हे सगळे जाळे वगैरे काढायचे. हॉल, बेडरूम मधले सगळं आता राहिलं. बेडरूम, हॉल सगळं आवरून घ्यायचंय. ते उद्यापासून चालू. त्याला 2-4 दिवस लागतात आता सगळी साफसफाई. किचन मध्ये तर झाले. आता खूप फ्रेश वाटत आहे. सफाई जशी सुरू केली तशी मी 4 ते 4:30च्या आसपास उठते आणि तिथून माझ्या कामाला सुरुवात होती. ते 10-10:30 पर्यंत सगळी सफाई करायची. काय क्लीन करायचं ते करून घ्यायचं. आणि त्यानंतर आंघोळ करायची, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं आणि नंतर आरामाच्या नंतर परत चालू होतंय कुठं काय करायचं काय नाही. आता जवळपास सगळं क्लीन झालेलं आहे किचन. ते आता राहिले फक्त बेडरूम्स राहिल्यात, वॉशरूम घासायच्यात, क्लीन करायच्यात आणि राहिलेले कपडे पण धुवून घ्यायच्यात. म्हणजे सगळं स्वच्छ होते. कारण महालक्ष्मीला अजिबात घाण आवडत नाहीये. पूर्ण स्वच्छता असली तरच तिचा वास ह्या घरामध्ये राहतो. वास दरवळत असतो. तर मी झालंय माझं जवळपास आता सगळं आवरलंय हे. आणि बाकीचं राहिलेलं हे 2-4 दिवसात करून घ्यायचे. आणि घटस्थापनेची पण तयारी करायची. महालक्ष्मीची घटस्थापना असते, तिची पण तयारी करायची.
इतकं व्यवस्थित झालंय आता. मी स्टेप बाय स्टेप केल्यामुळे मला हे सगळं काम म्हणजे भागच पडले. नाहीतर एकटेच आवडते सगळं हे. कुणी बाई सुद्धा हाताखाली नाही किंवा कोणाची बिना मदतीशिवाय हे सगळ्या गोष्टी मी केल्यात आतापर्यंत. आणि एनर्जी पण कशी येत होती मलाच कळत होतं. महालक्ष्मीची कृपा आहे. आणि कशी करत होते कशी नाही. सकाळी वाटायचं उठून थकल्याने व्हायचं, परत निर्णय घ्यायचा की नाही उठलं पाहिजे, आपण केलंच पाहिजे. कारण महालक्ष्मीला आवडत नाही. महालक्ष्मी खूप फेवरेट आहे माझी, त्यामुळे मी तिच्यासाठी हे सगळं आवरले. आणि घटस्थापनेची पण मला तयारी करायची आहे. आता 2-4 दिवसांमध्ये सगळं बाकीचं आवरून घ्यायचं आणि घटस्थापनेची पण तयारी करायची. होते तेवढं करणारे मी. 9 दिवसाचे उपवास धरणारे, उपासना चांगली करणारे आणि 9 दिवसाच्या रंगाचा पण अनुभव म्हणजे काय आनंद घेणारे, अनुभव म्हणते मी, आनंद घेणारे. प्रत्येक कोणत्या दिवशी अजून ते रंग वगैरे बघितले नाहीत ते पण पाहणारे. आणि प्रत्येक दिवसाचा प्रत्येक दिवसामध्ये व्यवस्थित देवीची पूजा झाली पाहिजे ती करण्याचा प्रयत्न करेन. आणि महालक्ष्मी खूप आवडते मला, त्यामुळे मी आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करते महालक्ष्मीसाठी. झाले माझं आजचं काम आणि इथंच मी व्हिडिओ स्टॉप करत आहे. आता संध्याकाळचे 9 वाजलेत. आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि आता स्टॉप करते. आणि उद्याचा व्हिडिओ पण तुम्हाला उद्याची म्हणजे ह्यानंतरची सफाईचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. आता झाले किचन खूप मोठं काम आहे. हे सगळं आवरलंय. आता राहिले तिकडचं ती 2-3 दिवसामध्ये. आणि घटस्थापनेची पण मस्त तयारी करायची व्यवस्थित. तुम्हाला ती पण तुमच्याशी मी पूजा शेअर करणार आहे.